नमस्कार, मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींची उत्कंठा वाढतच चाललेली आहे। कधी एकदाचा हप्ता मिळतोय अशीच प्रतीक्षा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे कमेंट व्यक्त करत आहेत। एकतर हप्ता द्यायचा आहे तर द्या, नाही तर नका देऊ, अशा प्रकारे देखील अनेक ठिकाणी कमेंट येत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी एकच सांगू इच्छितो की शासनामार्फत हप्ते वितरण केलं जातं। त्यामुळे आपण कितीही आवाज उठवला तरी शासनच हप्ते वितरण त्यांच्या मनात ज्यावेळी येईल त्यावेळी हप्ते वितरण करत असतं। तर सध्या मिळालेली माहिती आहे की शासन देखील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळणीसाठी जी तयारी आहे ती करत आहे आणि या संदर्भातली घोषणा मंत्री आदिताई तटकरे करतील आणि त्यानंतर हप्ते वितरण होणार अशी माहिती सध्या समोर येत आहे। मग हे हप्ते कधी येणार? साधारणतः शनिवार आणि रविवार सुट्टीचे आहेत आणि राहिले दिवस 28 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हा सन्मान निधी मिळणार आहे। साधारणतः मागील वर्षामध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रक्षाबंधनाच्या संध्याकाळी आदल्या दिवशी हा जो लाभ आहे तो वितरित झाला होता आणि यावर्षी देखील आता हा लाभ आहे तो रक्षाबंधनाच्या पूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर जुलैचा 1500 रुपयाचा हप्ता कन्फर्म आहे आणि यासोबत ऑगस्टचा हप्ता देखील रक्षाबंधन ओवाळणी स्वरूपात मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे आणि तशी तयारी शासनाची सुरू असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे आता राहिलेले दिवस आहेत अतिशय महत्वाचे। उद्याचा 24 आणि 25 हे दोन दिवस महत्वाचे आहेत, कारण का 26 ला पुन्हा सुट्टी आहे आणि 27 हा एक महत्वाचा दिवस आहे। 28 ला रक्षाबंधन आहे। त्यामुळे लक्षात घ्या 24, 25 आणि लक्षात घ्या 27 हे 3 दिवस अतिशय महत्वाचे आहेत। या 3 दिवसांमध्ये कुठल्याही दिवशी लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची मंत्री आदिताई तटकरे घोषणा करतील आणि त्यानंतर लाभ वितरण आहे तो केला जाणार आहे। कारण का यावेळी रक्षाबंधनाची ओवाळणी सरकारकडून दिली जाण्याची घोषणा होणं गरजेचं असतं। त्यामुळे मंत्री आदिताई तटकरे घोषणा करतील आणि त्यानंतरच लाभ आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आज दिवसभरामध्ये हप्ते वितरणाची शक्यता नाहीच आहे। तर उद्या आणि परवा आणि त्याच्यानंतर बुधवारी सुट्टी आहे। गुरुवार हा महत्वाचा दिवस आहे। या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना 28 तारखेपर्यंत त्यांना सन्मान निधी मिळणार आहे। त्यामुळे आता थोडेसे दिवस बाकी आहेत। लाडक्या बहिणी थोडीशी प्रतीक्षा करायची आहे, त्यांना त्यांचा सन्मान निधी रक्षाबंधन ओवाळणी मिळणार आहे। तर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत 1,65,00,000 आसपास, तर अशाच पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे। ई-केवायसी सध्या बंदच आहे। कुठल्याही प्रकारचा महाआयडी कार्ड लक्षात घ्यायच्या याच्या माध्यमातून ई-केवायसी केली जात आहे, तर ही लाडक्या बहिणीची नसून फक्त आणि फक्त महाडीबीटी पोर्टलचीच आहे। तर ही महत्वाची बाब लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे। महाआयडी कार्ड हे गरजेचंच आहे, फक्त लाडक्या बहिणींसाठी अजून अनिवार्य करण्यात आले नाहीये। त्यामुळे तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता। तर अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा।